प्रेस कॉन्फरन्स अवॉइड करताले पूण आयज खास करून हे प्रेस कॉन्फरन्स आमी वाया फेसबूक लायव्ह आनी जे पत्रकार मित्र हांगा आसात आमचे मदीं आसा आमचे डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटीचे ऑफिस बेरर बाब सचिन परब, आमचे सोशल मिडियाचे इंचार्ज बाब हिमांशू तिवरेकर. काल खुबशे लोकांक गोंयच्या पेपरांचेर एक वाचून गोंयच्या लोकांक मिसगायड करपाचें काम गोंयच्या मुख्यमंत्र्यान केलें. काल एक स्टेटमेंट डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी आणि एक स्टेटमेंट रिलीज केला. हांव तो स्टेटमेंट म्हणत काय तो रिपोर्ट म्हणत हाजें म्हाकाच कळना, कारण सगळ्यात पब्लीश जाता आसतना तो एक रिपोर्ट दिलो ना जे गोंयच्या मुख्यमंत्र्यान डॉक्टर सावंत मॅनेज द स्टेट्स फायनान्स प्रुडेंटली. म्हणजे गोंयच्या फायनान्स हो गोंयच्या मुख्यमंत्र्यान एक बरे करून हँडल केला अशें एक रोजी पिक्चर दाखोवपाचो प्रयत्न बीजेपी सरकारान आनी गोंयच्या मुख्यमंत्र्यान गोंयांत केल्लो आसा. आनीक लोक हितूंतल्यान मिसगायड जावची न्ही, लोकां कडेन ह्या सरकाराची फटींगपणां पावची ह्या उद्देशानूच आयज हे आमी प्रेस कॉन्फरन्स खास करून आयज दवरलेले आसा. आमकां सगळ्यांक खबर आसा की गेली 8 वर्सां गोंयचो गोंयच्या आर्थीक परिस्थिती आनी गोंयच्या फायनान्साची घडी कशी करून मोडून उडयली. जेन्ना आमचो सरकार 2012 पांयमुतार जालो आनी बीजेपीचो सरकार 2012तल्यान येयलो तेन्ना जवळ जवळ 7,000 टोटल लायबिलिटीज आशिल्ल्यो. आयज टोटल लायबिलिटीज ह्या 8 वर्सांत त्यो 7-7.5 कोटी कडल्यान तो जवळ जवळ 25 ते 26,000 कोटी कडेन पावल्ली आसा. आनी हातूंतल्यान गोंयचो फायनान्शियल डिझास्टर ह्या बीजेपीच्या सरकारान आनी त्या तिनूय मुख्यमंत्र्यांनी लक्ष्मण पार्सेकर, आदले मुख्यमंत्री सर्गेस मनोहर पर्रीकर आनी तेजे नंतर मुख्यमंत्री जाल्ले डॉक्टर प्रमोद सावंत हांणी कशें आमची फायनान्शियल पोजिशनाची वाट लायिल्ली आसा हें गोंयच्या लोकांच्या मुखार आसा. कशें करून हे लोन्स काडून सरकार चलयतात, डे टू डे खर्चाक सुद्दां हांकां लोन काडपाक पडटा आनी सरकार चलोवपाक पडटा. हातूंतल्यान कळोन दिसता की गोंयची आर्थीक परिस्थिती ह्या सरकारान खंय पावयल्या ती. सो काँग्रेस पार्टी ह्या जो PR एक्सरसाइज जो मुख्यमंत्र्यान केला फटींगपणां करून एक फटींगपणां प्रोजेक्ट केल्या लोकां मुखार, तेका आमी स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट करता. काँग्रेस पार्टी strongly object the self-certified claim of the Chief Minister Dr. Pramod Sawant of managing the state finance prudently. म्हणून त्यांचे हे केल्लो आसा PR, कारण बीजेपीचे सगळे ऑफिस बेरर्स पदाधिकारी तेंचे कडेन एक आर्ट ऑफ जुमला आसा, केंद्रांतले ते हांगसरले, आनी ते आर्ट ऑफ जुमला अशें करून दाखयतात की एक फिलींग करतात ते लोकां भितर, एक फेक फिलींग करतात अच्छे दिन. तो त्यांचो पंतप्रधानय करीत आसा अच्छे दिन ची एक फेक फिलींग, आनी तीच फेक फिलींग आयज गोंयचो मुख्यमंत्री आनी गोंयचे सरकार लोकां मुखार करतात. एक वेगळे रोजी पिक्चर ते लोकां मुखार दवरतात. काँग्रेस पार्टी स्ट्रॉंगली कंडेम द सेल्फ सर्टिफिकेट एक्सरसाइज बाय आवर चीफ मिनिस्टर विदाउट डुईंग एनी थर्ड पार्टी ऑडिट. म्हणजे कोण तरी थर्ड पार्टी ऑडिट करून सांगपाक जाय आशिल्लें की गोंयचे मुख्यमंत्र्यान फायनान्शियल हँडलिंग सामकें बरें केल्लें आसा. हें कोण तरी थर्ड पार्टी ऑडिट करून हो रिपोर्ट एक दिवपाक जाय आशिल्लो. सो हो रिपोर्ट
आपल्याकूच आपुणूच दिता की आपूण फायनान्शियल हें बरें चलयता म्हणून. म्हणजे लोकां कडेन हेंची फेलियर ज्यो गेल्ली आसा त्यो फेलियर कवर अप करपाक हे असले फेक अच्छे दिन फिलिंग लोकां भितर हाडटात आनी एक PR एक्सरसाइज मॅन्युपुलेटिव्ह फिगर्स मॅन्युपुलेशन्स करून एक लोकां मुखार हो रिपोर्ट तेणी सेल्फ डिक्लेअर रिपोर्ट लोकां मुखार दवरलेलो आसा. हो रिपोर्ट दवरता आसतना खंयच फायनान्शियल फिगर्स प्रोवायड केल्ली ना. खंयचे तरी एक फायनान्शियल स्टेटमेंट दिवपाक जाय आशिल्लो. गेल्या क्वॉर्टराक कितें जालें, नव्या फायनान्शियल इयराच्या 2 म्हयन्यांक कितें जालें हाची फिगर्स खंयच उपलब्ध त्या रिपोर्टान करनात. सो खरो जो खंयचो रिपोर्ट दिता रिपोर्ट तो कॉम्प्रेहेन्सिव्ह आसपाक जाय. हो फक्त पार्ट खंयचे तरी हाडला आनी एक रिपोर्ट करून प्रोजेक्ट प्रेजेंट केला एक रोजी पिक्चर तयार करपाक. आमी मुख्यमंत्र्याक चॅलेंज करता, ताका डेअर करता, वी डेअर द चीफ मिनिस्टर टू प्रोवाइड द रिवाइज्ड एस्टिमेट्स ऑफ रेव्हेन्यू रिसीट्स अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ड्युरिंग द लास्ट क्वार्टर. म्हणजे जानेवारी टू मार्च ह्या हेजो रिवाइज जे एस्टिमेट केल्ले तुमी ते आनी तेजे नंतर एक्चुअल कितें जालें हें तुमी इमिजिएटली दोळ्या मुखार दवरात, हें पब्लीक करात. तुमी ते पब्लीक करनासतनाच फायनान्शियल रिपोर्ट दाखयता की तुमी बरें गेले म्हणून. लोकांक कळपाचें कितें, खंयची फिगराच्या आदाराचेर लोकांनी तुमचो हो रिपोर्ट एक्सेप्ट करपाचो. सो मुख्यमंत्र्या कडेन मागता की मुख्यमंत्र्यान ताबडतोब एक रिवाइज्ड एस्टिमेट्स तुमी केल्लो रिसीट्स अँड एक्सपेंडिचर आनी तेजे नंतर एक्चुअल कितें जालें ते तुमी फिगर्स लोकां मुखार दवरात. 2020-21 आमी 3,354 कोटीचे लोन काडले. तेजे पयलीं 2019-20 हाची जी फिगर आसा ती 2,600 कोटी. ह्या वर्साक जरी आमची लोन्स दाखयतात ऑफिशियली 3,354 कोटीचे, पूण एक्चुअली मुख्यमंत्र्यान जे दाखोवना ह्या रिपोर्टान की आमची टोटल लोन्स म्हणजे टोटल आमचे लायबिलिटीज टोटल बोरोविंग्स ह्या वर्साच्यो इज नॉट 3,354 crores. This is a wrong figure because there are certain figures that have not been included. नाबार्डचे 33.54 crores हांगा इन्क्लूड जाल्लेच ना. सेंट्रल लोन जो आसा 97 crores तो हातूंत इन्क्लूड जाल्लो ना. जी क्लेम केले तेणी बिल डिस्काउंटिंग कॉन्ट्रॅक्टरांक बिल पेमेंट करपाक तेजे जवळ जवळ 410 कोटी ते हांगा हितूंत रिफ्लेक्ट जाले ना. त्या भायर कॉर्पोरेशनाचे जवळ जवळ 200 कोटी सगळ्यांकडल्यान सरकारान आपल्या अकाउंटांत ट्रान्सफर करून घेतल्यात ते हांगा रिफ्लेक्ट जालना. हे जर सगळी एड केली जाल्यार आमची टोटल जी लायबिलिटीज आसतली टोटल जो बोरोविंग ह्या वर्साची आसतली ती जवळ जवळ 4,200 कोटीच्याहून मायज आसतली. म्हणजे हो धक्को दिवपा सारको हे फिगर्स. एका वर्साक 4,200 कोटीची बोरोविंग्स इज अनप्रेसिडेंटेड, केन्नाच जालना, जावपाकूय शकना. आणि ही फिगर्स जर पयली आमची जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियान जो GSDP एस्टिमेट डिक्लेअर केल्लो आसा गोंयचो विच इज अराउंड 81,502 crores. हे जर कॅल्क्युलेट केले की 4,200 ह्या वर्साक जी आमची बोरोविंग्स जाल्ली आसा ते जर पळयले जाल्यार इट इज क्रॉसिंग 5% of our GSDP. And this GSDP figure is not mine figure. It is available in the public domain which government of India had estimated. And if you calculate the total loans of 4,200 crores with 81,502 crores of GSDP, that means it is crossing 5%, which is a very, very bad financial indicator. So this itself shows how badly the Goa's finance was managed by our finance minister, who is unfortunately the chief minister of Goa. हांव हेजे मुखार वयता. सरकारान हो सगळो जो खर्च जो लोन्स येता थंय इन्फ्रास्ट्रक्चर खर्च करूं ना. म्हणजे 80% खर्च एक्चुअली इन्फ्रास्ट्रक्चराचेर खर्च करपाक जाय आशिल्लो. पूण आमचो जवळ जवळ 70 to 80% जो खर्च आसा हे सगळे बोरोविंग्स आनी हें करून तो डे टू डे रेव्हेन्यू
एक्सपेंडिचराक जाता. सो डे टू डे एक्सपेंडिचराक लोन काडून करप इज नॉट अ गुड इंडिकेटर, इज very very bad indicator. So on second count also, the first count is the borrowings have crossed 5% of our GSDP, which is a bad indicator. Second, you are spending around 80% on the day-to-day expenditure, that is the revenue expenditure, and you are not spending money on the capital expenditure. Again, a bad indicator. सरकारान 200 कोटी वेगवेगळी जी कॉर्पोरेशन आणि बोर्ड्स जे आसात त्या बोर्ड्सांनी आणि कॉर्पोरेशन एक ऑटोनॉमस बॉडी त्यांनी त्यांचे चलपाक उत्पादन करून सेव्हिंग्स करून दवरलेले आसा. सरकारान ह्या सगळ्या कॉर्पोरेशनाचे 200 कोटी सुमार रुपया आपल्या अकाउंटांत ट्रान्सफर करून घेतल्या. ते हांगा खंय तो रिफ्लेक्ट करना आणि तो म्हणटा फायनान्शियली मध्ये तूं मॅनेजमेंट बरें करता. आणि हे करता आसतना सरकारान जे 10वेचे भुरगे आणि 12वेचे भुरगे जे एक्झामीचे फी पे करता गोवा बोर्डाक, त्या गोवा बोर्डा कडल्यान सुद्दां जवळजवळ 25 कोटी रुपया ट्रान्सफर करपाची तेणी वायट कर्तूत केल्ली आसा. म्हणजे ल्हान भुरग्यांचे सुद्दां एक्झामीचे पयशे जे गोवा बोर्डा कडेन आशिल्ले ते सुद्दां ह्या सरकारान काडून घेतलेले आसा. सो हे कॉर्पोरेशन आणि बोर्ड हेजे मुखार चलपाचें कशें? म्हणजे ताणें सरकारा कडेन परत परत भीक मागून आपल्याला मुखारलो जे हे आसता चलोवपाचें. ह्या एका सरकार बरें फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणटा. म्हणजे तूं कॉर्पोरेशनाचे बोर्डाचे सगळे फंड्स तूं काडून घेता आणि तूं म्हणटा आपले सर्टिफिकेट दिता की तुवें सगळें फायनान्शियल हें बरें केल्लें आसा. मुख्यमंत्र्याक आमी चॅलेंज करतात, ताका जर हिम्मत आसा जाल्यार मुख्यमंत्र्यान जो आउट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटाक सर्टन फिगर्स येतात पूण सर्टन फिगर्स फायनान्शियल स्टेटमेंटाक येनात. ती सगळी फिगर्स खास करून जो पेमेंट इनकर केल्लो आसा गेल्या 5 म्हयन्यांत, यू रिलीज दोज फिगर्स. वी विल एक्सपोज यू फर्दर. वी डोंट हॅव दोज फिगर्स रायट नाव. नोबडी हॅज दोज फिगर्स. वाय यू आर हायडिंग ऑल दीज फिगर्स? सो मुख्यमंत्र्याक जर हिम्मत आसा, तुम्ही जर हे फायनान्शियल सारखे बरे केले म्हणून सारखे सर्टिफिकेट दिता आपल्या हे करचें, गेल्या 5 म्हयन्याचो आउट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट जो पेमेंट्स इनकर जाल्लो आसा, जो एक्सपेंडिचर तूं सगळें हे केल्लो आसा, तो फिगर्स रिलीज कर ऑफ लास्ट 5 months रायट फ्रॉम द मंथ ऑफ जानेवारी 2021. त्याच बरोबर सरकारान आनीक सांगला अचिवमेंट, म्हणजे हे सगळे ते अचिवमेंट म्हणटात म्हणून आमी तो पॉयंट हें घेतात. 410 कोटी सरकार जो कॅपिटल एक्सपेंडिचराचेर म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांक पयशे पेमेंट करपाक जाय तेंगेले जो पेएबल्स आशिल्ले ते पेएबल हे सगळे जे बरोविंग्स जाल्यार तातूंतल्यान केले ना. हे सगळे जर पयशे तांकां पे करपाक जर यूज केल्ले जाल्यार आमी समजपाक शकताले की सरकार फायनान्शियल घडी जाग्यार उडोवपाचो प्रयत्न करता. पूण ना, सरकारान तेंय केलें ना. सरकारान आयचें मरण फाल्यां दवरला दुकळा. म्हणजे कितें? महाराष्ट्र बँके कडेन अंडरस्टँड केला, बिल डिस्काउंटिंग फॅसिलिटीज घेतल्यात आणि बिल एक्सचेंज सिस्टमाचेर 410 कोटी रुपया कॉन्ट्रॅक्टरांचे तांकां क्लेम करपाक लायल्यात सगळे कॉन्ट्रॅक्टरांक. हांवें म्हायती प्रमाणे खुबशे कॉन्ट्रॅक्टरांक मुद्दम गेले ना, कारण हे जर गेले जाल्यार तितून भितर त्यांचे 3.30% कट जाता. म्हणजे सरकाराचे कमिशन जालीच, कोणाक 10% वयता, कोणाक 5% वयता, कोणाक 1% वयता, हो पेमेंट वयताच. त्या भायर ही जर बिल डिस्काउंट करतले बँके कडेन जाल्यार प्रत्येक कॉन्ट्रॅक्टराक आपल्या पेमेंटांतलो 3.30% हे बिल डिस्काउंटिंगा खातीर ताजे पयशे वयता. आणि 410 कोटीचे जर हे पळयलो वेव्हार जर जालो, तांकां पेमेंट केलो म्हणून ह्या रिपोर्टान त्यांनी क्लेम केला आणि ते अचिवमेंट म्हणटात, जाल्यार गोंयचे कॉन्ट्रॅक्टर त्यांचे बोल्सांतले जवळ 13 कोटी 13.53 crores 13.53 कोटी रुपया हे तांकां लुकसाण जाल्लें आसा बिल डिस्काउंटिंगा खातीर. आतां तुम्ही बिल डिस्काउंटिंग घेतले सरकार बँके कडल्यान, पूण 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर 10 महिन्यानंतर ही लायबिलिटी आमची, ही प्रत्येक गोंयकाराच्या तकलेर ही लायबिलिटी आसा. तुम्ही बर्डन आणि गोंयच्या लोकांचेर मायज केल्लो आसा. हे कोण फारीक करतलो?
आणि तुम्ही ते अचिव्हमेंट म्हणटा. हाऊ दिस कॅन बी अचिव्हमेंट? तू परत आनीक लोन काडटा म्हणजे तुम्ही कंटिन्युअस इट्स अ विशियस सर्कल. तू हें काडून तू घुमणेत आसा आनी तू आपल्याकूच सर्टिफिकेट दिता तू हें सगळें बरें मॅनेजमेंट केलें म्हणून. हें जर सगळें खर्च करून तुवें इन्फ्रास्ट्रक्चराक खर्च केल्लो डे टू डे करता जाल्यार आमी समजपाक शकताले की तूं कितें तरी बरें करता, कल्याण करता. पूण तें तुवें केलें ना. यू हॅव नॉट शोन द कॉस्ट ऑफ बरोवींग आनी तेजो लॉंग टर्म जो इम्पॅक्ट जातलो ते खंयच तूं तुगेल्या रिपोर्टान जो रिपोर्ट तुवें क्लेम केल्लो आसा सेल्फ क्लेम थंय खंयच म्हणना. तेजे नंतर तूं आनी एक क्लेम करता की CSR जे CSR एक्टिविटीज केल्यार बरी आसा पूण तेजी ट्रान्सपरन्सी खंय आसा? खंयच्यो कंपनीन कितले पयशे दिले CSR अंडर आनी ते पयशे तुमी खंय खर्च केले, कसले कामां खर्च केले हे पब्लीक डोमेनाक आयजूय ना. आनी तुमी म्हणून सांगता की हे अचिव्हमेंट म्हणून. म्हणजे हो सगळो गॉड घाल. खंयच्यान पयशे येयले, खंयच्या कंपनीन पयशे येयले, खंय पयशे खर्च केले तेजे डिटेल्स अजून कोणा कडेन ना. सेकंडली तुमी आनी एक अचिव्हमेंट म्हणटात की पर्संटेज ऑफ फंड युटिलायझेशन जेका आमी युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणटा. म्हणजे केंद्र सरकारा कडल्यान वेगळे स्किमीचे जे पयशे येतात ते खर्च जातात आनी ते खर्च जाले नंतर युटिलायझेशन इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. इट इज एन एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस. ह्या सरकारचे म्हाका इतली काकूट दिसता की सरकार क्लेम करता काल आपल्या रिपोर्टान की ते 96% युटिलायझेशन सर्टिफिकेट जाली म्हणून आनी तो सांगता की पयलीं ही 51% जाताली. अरे मुख्यमंत्र्या, दिस इज ऑनगोईंग प्रोसेस आनी तूं अशें करून प्रोजेक्ट केला की जो 91% काय 96% जो खर्च जाला, खर्च केला, युटिलायज केला तो आतां केलो म्हणून. हो खर्च ऑलरेडी जाल्लो आशिल्लो. जेची जी फॉर्मेलिटी आशिल्ली युटिलायझेशन सर्टिफिकेट धाडपाच्यो त्यो फॉर्मेलिटीज आतां कंप्लीट केला आनी तूं तें अचिव्हमेंट म्हणटा. म्हणजे हे तूं लोकांक कशें करून पिशे करपाक सोदता वेगळे वेगळे मॅन्युप्युलेशन्स करून. हे लोकांक कळचें म्हणून आमी खास करून हें तुमचे जी फटींगपणां आसा ती आमी आयज एक्सपोज करपाक सोदता. आनी हितूंतलो सगळो खर्च जो 91% खर्च ऑलरेडी जाल्लो आसा. मे बी 7 to 8% हितूंतले बजेटलो खर्च उरला आसपाक शकता. तेजे नंतर तुमी क्लेम करतात 500 कोटीचो लोन हो तुमी रिस्ट्रक्चर केलो आनी ते परत तुमी अचिव्हमेंट म्हणून दाखयतात. वेदर इट इज अ पब्लीक डिस्क्लोजर काय ना. तुम्ही खंयच्या कंपनी कडेन, खंयच्या बँके कडेन, खंयच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशना कडेन तो रिस्ट्रक्चर केलो, कितले पर्संटेजचेर रिस्ट्रक्चर केलो हें कोणाक खबर ना. पूण तरी आसतना क्लेमिंग 500 crores loan as a achievement, the restructuring is achievement. It cannot become achievement because it's an administrative process. आता तुम्ही सगळ्यांनी लोन काढले असतले, जेन्ना इंटरेस्ट मार्केटान देंवता तेन्ना तुम्ही तुमचो स्वताचो एज अ इंडिव्हिज्युअल लोन रिस्ट्रक्चर करता. प्रत्येक सादी कंपनी रिस्ट्रक्चर करता, कॉर्पोरेशन्स रिस्ट्रक्चर करता की गव्हर्नमेंटान हो लोन रिस्ट्रक्चर करत. इट्स जे फायनान्शियल मार्केटाची इट्स ऑनगोईंग प्रोसेस. इट इज नथिंग न्यू अँड इट कॅनॉट बी अचिव्हमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द डे. पूण ह्या सरकाराची क्यू येवपा सारकी तितली कमी जाता कारण ह्या गजालींक ते अचिव्हमेंट करून लोकां मुखार नजरे मुखार दवरता ती फटींगपणां आयज सरकार हें करता. तिसरी म्हणजे ह्या सरकारान जवळ जवळ 4,530 कोटी चो लोन हें केल्लो आसा. म्हणजे हो क्लेम करता की 4,530 कोटीचे आमचे लिमीट आसा ते वाडयला म्हणून. म्हणजे जेन्ना सेंट्रल गव्हर्नमेंटान डिसिजन घेतली की कोरोनाच्या पॅन्डेमीक टायमा खातीर लोन्स जो दिवपा आशिल्लो तो वाडयलो. एक्चुअली हो केंद्र सरकाराचो मिस्टेक. केंद्र सरकारान आपले लोन काडप आनी स्टेटीक दिवपाक जाय आशिल्लो कारण तुमी GSTचे जे आमचे पयशे आसात ते तुमी आमकां टायमार दिनात. तूं पयलीं म्हणजे आमचे पयशे केंद्र सरकार दवरता आनी आमचे ह्या सरकाराक केंद्र सरकाराक झळकून आमचे हक्काचे पयशे हाडपाकची कापासतात ना. आनी त्या भायर तुमी हें सांगतात 4,530 कोटीचें लिमीट वाडयलें म्हणजे हे तुमी अचिव्हमेंट म्हणटा. अरे बाबयानो, हो जो लोन आयज सादी बँके सुद्दां सगळे इंडिव्हिज्युअलांक कितल्यांक म्हाका सुद्दां कितले फोन येता, तुमकां सुद्दां कितले फोन येता आसतले. वेगवेगळे क्रेडीट बँक वेगवेगळ्यो बँके फोन मारतात आनी सांगतात की तुजें जे लिमीट आसा तें वाडयलो न्हू, क्रेडीट लिमीट तुगेलो लोन सँक्शन केला अशें कितलेच फोन येतात. म्हणजे सगळे लोन त्या घेवपा वचून तें अचिव्हमेंट जावपाक शकता. म्हणजे हें सरकार खंयच्या लेवलाचेर पावला तें हेजे वयल्यान कळटा
की केंद्र सरकारान हो लोन काडप म्हणजे केंद्र सरकार हुशार ते आपूण लोन काडना कारण ही जी लायबिलिटी आसा इंटरेस्ट पेमेंटाची हो तो राज्य सरकाराचे दुखयता जी आपली जबाबदारी आसा ती राज्य सरकाराची दुखयता आणि राज्य सरकाराक आयज लोन काढून सरकार चलोवपाक भाग्य पडटा आणि निमाणे कडेन 4,200 कोटी जे काढला ते कम्प्लिटली अनप्रेसिडेंटेड म्हणजे ह्या वर्साक जे 5% परस मायज जाला आणि ह्या 4,200 कोटीचे 25% फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचेर स्पेंड जाल्ले आसा 75 to 80% they have spent on non-infrastructure, non-capital expenditure. म्हणजे जो डे टू डे जो खर्च जाता तो खर्च केला. दिस इज फायनान्शियली मिसमॅनेजमेंट. वी आर इन फायनान्शियल मेस. आणि जशें आमी पयलीं हें केल्लें प्रेडिक्ट केल्लें की ह्या सरकारान आमकां ऑलरेडी फायनान्शियल बँक्रप्सीक पाविल्ले आसा. वी आर moving towards a disaster. The way we have borrowed the money, we are moving towards disaster. सरकार आंकडो लिपयता आणि सरकार नोव्हेंबर मेरेन आंकडो लिपोवपाक शकता कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एव्हरी इयर स्टेट ऑफ फायनान्स अ स्टडी ऑफ बजेट्स प्रत्येक राज्याचे बजेट आरबीआय स्टडी करता लुपहोल्स काडटात आणि जी मॅन्युप्युलेशन्स आसात जशें लास्ट टायम एक्सपोज केल्ले ह्या पावटी हे करतले. सो केंद्र आमचो राज्य सरकार डॉक्टर प्रमोद सावंत सरकार नोव्हेंबर मेरेन ही फिगर्स लिपोवन दवरपाक शकता. नोव्हेंबराक एकदा हो रिपोर्ट भायर जालो त्या बरोबर आमचो सरकार कितले हेजेर पावल्लो आसा तो एक्सपोज जातलो कारण ह्या सरकारान लास्ट क्वार्टर ऑफ दिस लास्ट फायनान्शियल इयर दॅट इज फ्रॉम जानेवारी टू मार्च दे हॅव बरोड 1,000 crores. दे हॅव सोल्ड बॉन्ड्स ऑफ 1,000 crores. जानेवारीक 200, फेब्रुवारीक 300 कोटी आणि मार्चाक 500 कोटी. आणि आरबीआय कडेन एक इंडेंटेड कॅलेंडर आसता म्हणजे प्रत्येक राज्य सरकार आपण कितले पयशे काडटलो ह्या क्वॉर्टराक तो ऑलरेडी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियेन एक एप्रिलाक कॅलेंडर रिलीज केला सगळे स्टेटीचो आणि तितून गोंय सरकार हांणी ऑलरेडी इंडिकेशन दिल्लें आसा आरबीआय कडेन की आमकां 650 कोटीचो लोन ह्या फर्स्ट क्वॉर्टराक जाय पडटलो. म्हणजे ह्या 3 महिने आणि ह्या 3 महिने 6 महिन्यांक जर पळयलें जाल्यार 1,650 कोटीचो लोन हो सरकार काडपाक सोदता आणि मुख्यमंत्री आपल्याकूच सर्टिफिकेट दिता की सेल्फ सर्टिफाईड केला की बेस्ट फायनान्शियल मॅनेजमेंट केल्ली आसूं. सो ह्या हेजो आमी परत निशेध करतात खंडन करतात आणि हे सगळे जे फिगर्स आमी मागल्यान ताबडतोब सरकारान लोकां कडेन ओपन करचे. 200 कोटी लोन न्ही कॉर्पोरेशनाकडे घेतला तो पैसे ट्रान्सफर करून घेतले. सो जे प्रत्येक कॉर्पोरेशन आणि बोर्ड जो आसा त्यांचे कडेन पैसे असतात ते कितें करतात तेंगेले रेव्हेन्यू हितूंतल्यान ते सेव्हिंग करून दवरतात. आतां गोवा बोर्डाची इन्कम कितें एग्जामीची फी 10वीची आणि 12वीची ते अक्युमुलेट जावन तांचे जाले सर 25 कोटी. ते 25 कोटी सरकारान आपल्या ताब्यात घेतल्या. अशें करून वेगवेगळ्या कॉर्पोरेशन आणि बोर्डाचे जवळजवळ 200 कोटी हे आपल्या ताब्यात घेतल्या आणि ते लायबिलिटी दिसता म्हणजे जी लायबिलिटीज आमची दिसतात 3,350 कोटी त्या लायबिलिटी भितर हो फिगर येना. 3,354 कोटी जो आमचे बरोविंग जाल्ले आसा गेल्या त्या फायनान्शियल इयराक त्या हितून ही फिगर खंयच रिफ्लेक्ट जायना ही पयशे. सो ते जर सगळे ऍड केले जाल्यार आमचे जे टोटल बरोविंग्स त्या फायनान्शियल इयराचे आसात ती 4,200 कोटीचे मायज जाता. आणि ती जो जीएसडीपी आसा आमचो ग्रॉस स्टेट डोमेस्टीक प्रोडक्ट त्याचो 5% मायज जर खंयच्या स्टेटीचो लोन जालो जाल्यार दॅट मीन्स दॅट इज फायनान्शियली बॅड स्टेट म्हणजे ती फायनान्शियली मिसमॅनेज स्टेट अशी करून हें करपाक येता. Thank you.